ऍक्सिडेंट झाला किंवा तुम्ही काय डेड वगैरे झाला तर ती तुम्हाला बॉडी सुद्धा भेटणार नाही, लक्षात ठेवा। माणसाला किंमत तेव्हाच येते तेव्हा त्याच्या खिशात पैसा असतो तेव्हा। इथे सुद्धा तेच झालं। ट्रान्सपोर्ट परमिट याचे तुम्हाला मी 2 उदाहरण देतो आणि याचा जो वरचा जो क्रेन आहे ना तो बरोबर बसला लागलाय। हा बघा क्या हो गया नी। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ। आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मला बरोबर बँगलोरमध्ये येऊन बरोबर 5 दिवस झाले। 5 दिवस आपली गाडी भरली नाही। मला बुकिंग भेटली आहे बँगलोरमधनं, कोली ट्रान्सपोर्टमधनं। आपण आता बरोबर गाडी लोड करायला कुठे माहिती आहे? हा एरिया बघा, ह्याचं नाव आहे बरोबर कुंबाला गोडू इंडस्ट्री एरिया दिसेल तुम्हाला। बरोबर कंपनीचं नाव आहे सनस फूड्स प्रायव्हेट लिमिटेड। इथनं बरोबर बरोबर आपल्याला गाडी लोड करून जायचं बरोबर डायरेक्टली खालापूरला, म्हणजे खोपोलीच्या इथे आपल्याला गाडी खाली करायची आहे। त्यांचा एक माणूस येणार आहे कुमार म्हणून, तर तो आता माणूस आपल्याला आतमध्ये भेटला आहे आणि आपली गाडीसुद्धा आपली लोड करायला घेतलेली आहे। बघा ही कंपनी, कारण कंपनीच्या आतमध्ये अलाउड नाही शूट करणं, तर त्याच्यामुळे बघा आपली गाडी लावली तिकडे लोड करायला। तर चला मग आपण या प्रवासाला सुरुवात करूया। बरोबर 900 किलोमीटरचा प्रवास आहे इथून लोकेशनवरनं ते खोपोली खालापूरपर्यंत। नंतर मग आपल्याला तिथूनच आपला प्रवास होतो। आपण पुढे डिसाईड करायला लागेल की आपल्याला तिथून माल भेटेल की नाही खोपोली खालापूरमधनं। तर बघूया आता कधी पोहोचतो वगैरे कधी नाही, त्याचा आपण डिसाईड काय अजून काय केला नाही, आपण विचार करत नाही। प्रवासाला आपण सुरुवात करूया स्वामींच्या आशीर्वाद। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक आणि शेअर जास्त करा। जस्ट आता गाडी लोड झाली आहे, आता निघायची तयारी आहे। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। हे बघा आपले स्वामी बसलेत मस्त विराजमान। आता आपल्या प्रवासाला सुरुवात होते, कारण बघा आपला माणूस आलेला है। भाई तेरा नाम क्या? अमित सिंह। अमित सिंह, तो किधर रहते? यूपी से। यूपी से। और इधर काम पे? इधर काम यही काम है, यही कंपनी में मार्केटिंग का काम। अच्छा, मार्केटिंग का। चलो तर ठीक आहे। अमित सिंह आपल्या सोबत असणार कंटिन्यू मुंबईमध्ये पनवेलपर्यंत ना, खोपोली तक। तर चला आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि स्वामींचं नाव घ्या। बघा बत्तीवर येतानाच ट्रान्सपोर्टमधनं केलेली। आता डायरेक्टली इथनं पहिला हायवेला बाहेर पडूया। बघा हायवे बघा त्या साईडला आहे बरोबर, तो मोठा ब्रिज दिसतो त्या साईडला, तो आहे बरोबर बँगलोर म्हैसूर रोड आहे, आतला रोड आहे। तर चला मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात। श्री स्वामी समर्थ, छत्रपती शिवाजी महाराज की जय। चला आपण हे बघा आता बाहेर पडलोय। हा जो वरती ब्रिज दिसतोय तो आहे बरोबर डायरेक्टली बँगलोर म्हैसूर रोड। हॅलो बाबा, हे बघा एकदाचा नाईस रोडचा सगळ्यात मोठा टोल आहे। ह्या टोलला बघा एंट्री होते, स्टार्टिंगच आहे बघा। बघा किती 250 रुपये कट झाले पहिले स्टार्टिंगला, म्हणजे आपल्या इथून यायलाच आपले इथे 500 रुपये संपतात। नाईस रोडला एंट्री केली की विषय संपला। 2 टायमाचं जेवणाचे पैसे संपले। एकदा आता इथं बाहेर पडलो की लगेच आपल्याला नॅशनल हायवे लागेल। मित्रांनो हे बघा हायवेला तर लागलो आपण, पण हे बघा आपल्याला डिझेल टाकायचं आहे। लाईट सुद्धा लागली आहे रिझर्वला। इथे जवळपास बघूया, इथे पुढे कोकोचा पंप आहे आणि अमित भाईला लागले थोडीशी भूक, तर बघूया इथे कुठे जरा जाता जाता जर एक राजस्थान धाबा भेटला तर मग एक थोडासा लिटल लाईट याला जेवायचं आहे भरपूर, कारण प्रवास करायचा आहे मला जास्त, कारण रात्रभर मला गाडी घ्यायची आहे। चला डिझेल भरूया आणि जरा कुठेतरी जेवायचं बघूया। मित्रांनो, आपल्या जेवायची तर वेळ आलेली आहे, पण गाडीच्या डिझेल पियाची सुद्धा वेळ आलेली आहे। बघा आता बरोबर डिझेल टाकतोय गाडीमध्ये। बघा बरोबर 91 रुपये रेट आहे। आता जस्ट आपण बाहेर पडलो हायवेला। हे बघा पुढे आता इकडे हायवे आहे, राहायची टाकी फुल। या साईडला एक धाबा आहे, पण इथे थांबायचा विचार करू का नको ते विचार झालाय, कारण पुढे जर निघालो तर पुढे काय भेटणार नाही। चला काहीतरी बघूया, पहिला डिझेल भरून घ्या। हे बघा वाघ बाहेर पडले जंगलात ना, हे बघा दिसतं तुम्हाला? त्या जंगलातला एक वाघ मिस होत आहे कारण रात्रीचा प्रवास करायला जाम मजा येते। आता ह्या ठिकाणी आता थंडी भरपूर चालू झालेली आहे। ऑक्टोबर महिन्यात सुरुवात झालेली आहे थंडीची। 4000 समथिंग काहीतरी 200 रुपयाचा काहीतरी गेला आहे। हे जे जंगलात ना जे वाघ बाहेर पडले आहेत हे सगळे मोठमोठे गाडीवाले बघ। हा टोल क्रॉस करूया आणि बघूया कुठेतरी पुढे मस्त धाबा वगैरे। चला, तुम्हाला माहिती आहे आपल्या गाडीची बहीण आपल्या सोबतच आहे बघा, रनिंग करते आहे। आपल्या गाडीचा नंबर तुम्हाला माहिती आहे काय? 7207 आणि ही ते बघा दिसतं तुम्हाला 7207। काय म्हणता? सेम ना? त्याला तर म्हणतात भाऊ, वेळ कधी कुठचं नातं जोडवेल याची कोणाच कल्पना आहे ना। चला आपण आता पाठीमागे सिरा वगैरे भरपूर क्रॉस केलाय,
मित्रांनो हे बघा आता वाजल्यात आता बरोबर 1:30 वाजलाय. चला आता डायरेक्ट जेवायला बसूया. एवढ्या रात्री जर आपण गाडी चालवतो आणि एवढा उशिरा म्हणजे जेवणाचा टाईम होता बरोबर 10चा 10-9:30चा टाईम होता जेवायचा. पण आता रात्री जरा पाऊस पण पाठीमागे पडत होता. तर या ठिकाणी आलोय जेवायला. चला इथे जरा मस्त की जेवूया थोडा आणि लगेच निघूया ह्या साईडला. बघा मित्रांनो धाबा बघा राजस्थानी हरियाणा महादेव रायका. ते गाडीचं तर लागले MH 16. चला म्हणजे इथे आपल्या भरपूरशा गाड्या लागलेल्या आहेत. इथे गाडी पार्किंग करत असल्या याच्या पलीकडे. इथे आल्या भाऊन हे बघा पावसाची सुरुवात बघा कशी झाली आहे. आणि या साईडला ऑर्डर दिलेले बस आहे की शेव टमाटर. चला मस्त जरा खाऊया. चला पहिला मस्त जेवून घ्या. शेव भाजी कांदा. चला थोडा खाऊया बघूया टेस्ट करून कशी आहे. आराम से ऊपर सो जाओ ऊपर. चला मित्रांनो जेवण तर झालंय. मी जाताना म्हणजे तुम्हाला समज असेल की हा काय करायला चाललाय. तो चाललाय झोपायला. ऍक्च्युली मला बोला विजय भाई इधर अपन सो जाएंगे इधर अच्छा जगह है. हे बघा ही MH 4 कोटी का 5 कोटी तरी आहे. ही MH 16. सो जा ऊपर किचन आहे ना हे बंद करू ऊपर. चला आपण मग जरा पुढे जाऊया कारण हा मस्त निवांत झोपेल. आपण मग जरा इथनं आराम करूया कारण पाऊस चालू आहे बघा. पण मी ते त्याला तेच बोललो पाऊस चालू आहे तब तक इधर आपण सो जाएंगे. शिव सकाळ झाले भाऊ. आता झोपलेलो बरोबर रात्री 2 वाजता झोपलेलो 2-2:30 वाजता झोपलेलो जेवण मस्त की या 5च्या हॉटेलमध्ये. आणि बाजूला बरोबर गाडी होती ही होती ही गाडी कोणाची माहिती आहे भरत शेठ काय बरं ना झाली का झोप. रात्रीच गाडी बघलेली मी बोलो आपली गाडी ओळखीची असं वाटते. तर रूट जर आता आमचा तर एकदम चेंज झालेला आहे. जायचं डायरेक्टली विजापूरवरनं त्यानंतर मग हा डायरेक्टली पुण्यात बाहेर पडेल. मी डायरेक्टली साताऱ्यात निघेल. चला चहा प्यायला भाऊ नाही बघा मस्त की दुधाची चहा. आज 5 दिवसानंतर मी आता घेतली आहे दुधाची चहा. नाही तर आपली ब्लॅक कॉफीच पित होतो पण इथे आता भेटणार नाही ॲक्च्युली. आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. चला देवाची बत्ती झाली म्हणजे आपला प्रवास सुरुवात झाली आपल्या प्रवासाला. ये क्या कॅमेरा बघा भावानो जे झोपलो त्याची याला पार्किंग देतो म्हणजे उठवण्याची. ह्या भाईने मला 5-5:30ला थर इतना जोर से बजा था यार पूरा नींद मेरा खराब कर दिया. नहीं आज मौसम है. चलो ठीक आहे थँक्यू सो मच. चलो बिचाराला पार्किंग दिली. भले 20 रुपये का होय ना पण त्याचा जो हक्क आहे म्हणजे गाडीवरती लक्ष देणं कॅमेरापेक्षा यांचा काम जास्त असतं भाऊ. या राजस्थानीच्या पार्किंगवरती खरा हाच अनुभव आपल्याला जास्त मिळालेला आहे. बघायला कंटिन्यू राऊंड मारतात गाडीजवळ की बंदा क्या कर रहा है असा. कडनं आपण गजरा देतो स्वामींसाठी गजरा घ्यायला. थँक्यू सो मच. चला पुढे जाऊन जरा स्वामींना घालूया. टोलवर दिलं बघा 85 रुपये टोल आहे हा. 7207 3750 वजन आहे गाडीचा. ॲक्च्युली दाखवतोय जास्त पण आपलं वजन आहे कमी. भावांनो ट्रान्सपोर्ट परमिट याचे तुम्हाला मी 2 उदाहरण देतो. पहिला उदाहरण म्हणजे तुम्ही जर TP काढली तर तुमचे फायदे बघा. कुठल्याही राज्य असून देतो. मग मी आता बरोबर कर्नाटकमध्ये. मग कर्नाटकची TP समजा तुम्ही काढली तर त्याचे तुम्हाला फायदा म्हणजे तुम्हाला जी तिथला जो गव्हर्नमेंट आहे ती तुमची सेवा करणार. लक्षात ठेवा कशी कारण तुम्ही त्या राज्याची ट्रान्सपोर्ट परमिट काढलेलं आहे. तुमचं काय नुकसान झाला या प्रवासामध्ये तुम्हाला तिथली गव्हर्नमेंट किंवा तिथला पोलीस स्टाफ वगैरे आहे ते तुम्हाला सगळं सहकार्य करेल. याचा खूप मोठा फायदा होतो. कधी कधी काय होते आपण 500 ते 1000 रुपये वाचवला जातो ट्रान्सपोर्ट परमिट नाही काढत. आणि जर नाही काढला तर त्याचा तुम्हाला दुसरा उदाहरण देतो. जर तुम्ही ट्रान्सपोर्ट परमिट नाही काढला 500 ते 1000 रुपये तुम्ही वाचवलात तर ते वाचवलं तर ठीक आहे पण तुम्ही ते जेवणामध्ये वर तिकडे इथे तिथे तुम्ही घालवाल पण नुकसान तुमचं माहिती आहे किती होईल. खूप मोठं नुकसान होणार तुमचं जर तुम्ही विदाऊट TP जर तुम्ही आतमध्ये आलात कुठल्याही राज्यामध्ये. आणि काय जास्त काय खर्च नसतो 1000च्या वरती तर नसतो. तुम्ही आतमध्ये शिरलात त्याच्यानंतर एक असा मोठा विषय घडतो की तुमच्याबरोबर असा कधीच घडलेला नसते. याचं उदाहरण तुम्हाला देतो मी. कारण जेव्हा तुम्ही आतमध्ये शिरल्यानंतर तुमचा काय दुखापत झाली तुमच्या गाडीची किंवा तुमचं काय कुठे त्याची चिटकली गाडी किंवा काय ॲक्सिडेंट मोठा झाला तर तुमची ती गाडी डायरेक्टली जमा होणार. लक्षात ठेवा त्या स्टेटमध्ये तुम्ही ती गाडी कधीच सोडू शकत नाही. कधीच म्हणजे कधीच नाही सोडू शकत. आणि आता एक छोटासा असा नियम आला आहे
की समजा गाडी क्षेत्रामध्ये समजा तुमचा काय कुठच्या राज्यामध्ये काय ॲक्सिडेंट झाला किंवा तुम्ही काय डेड वगैरे झाला तर ती तुम्हाला बॉडी सुद्धा भेटणार नाही, लक्षात ठेवा. हा खूप मोठा प्रश्न आहे. तर ह्याच्यामुळे तुम्ही ट्रान्सपोर्ट परमिट काढा. कारण आपण एका बाहेरच्या राज्यात फिरतो तर आपली सुद्धा एक जिम्मेदारी आहे की त्या राज्याच्या नियमानुसार आपण चालायचा. बाकी कोण चालत या नसेल का माहीत नाही मला, पण मी तर एकदम परफेक्ट नियमानुसार चालतो. कोण आपल्याला गालबोट लावू शकत नाही, लक्षात ठेवा. असाच वागायचा. 500-1000 रुपये वाचवायला जाऊ नका. उद्या तुमच्या 500-1000 रुपये ते तुमच्या डायरेक्टली मागात पडेल. चला मित्रांनो, हे बघा इथे बघा नाश्ता असं समोर दिसतोय मला. बघा काय करूया, नाश्ता करूया का नको. गाडी तर जस्ट थांबवली आहे. वाघाला काढतोय बाहेर पिंजऱ्यातनं. दाखवतो तुम्हाला वाघ. हाँ बघा क्या हो गया नींद. हाँ गाड़ी तू चला रहा है कि मैं चला रहा है, वही सोच रहा हूँ कितना नींद निकालेगा. चल ठीक है, फ्रेश हो जा. इधर देखेंगे. भाऊ काय सांगू तुम्हाला, गाडी मी चालवतोय पण आम्ही एवढा आराम करतोय ना. गाडी लावली तिकडे पाठीमागे आणि आता मस्त फ्रेश वगैरे आलो, मस्त तोंड वगैरे धुतलं आहे. आता नाश्ता करून इथं निघूया. नाश्ता काय झाला तर चांगला असेल तर मग म्हणजे भरपूर पेट भरून खाव्या आणि घ्या. नाश्ता करूया. इथे बघूया कसा आहे टेस्ट वगैरे. बघा भाऊ राईस आलेला आहे. हां एक राईस खाली 2 इडली दे ना. ठीक आहे. राईस बघा भाऊ, त्याच्यामध्ये चटणी आहे, सांबार आहे, मिरची आहे. जरा टेस्ट करके देख कैसा है. लिटल लाइट बढिया. चला भाऊ मग आपण काय बघा आपली सुद्धा आलेली आहे. कशी वाटते. मिरची सेम आहे, फक्त त्यामध्ये राईस वेगळा आहे आणि आपल्यामध्ये फक्त इडल्या बघा किती सॉफ्ट आहेत भाऊ. त्याला मदत कर इडली बघा. हा पडली. हा खतरनाक यार. हो ना, इडली बघितला कशी एकदम स्मूथ आहे बघा. याला मदत करी इडली. टेस्ट करून बघूया. भारी यार. पोट भरून खायचं आपल्याला, थोडा पोटाला खाणार. मिरची बघा केवढी आहे. चला नाश्ता झाला. आता मग डायरेक्टली मुंबई गाडूया. तुम्ही लॉक नव्हती गेली, ऊन भरपूर असं. पण मित्रांनो हा जो चित्रदुर्गावरनं आपण जो लेप मारला या मार्गे येण्यासाठी आणि विजापूरपर्यंत जायपर्यंत अजून 300 किलोमीटरचा बरोबर रस्ता आहे. गाडी ना अजिबात रस्ता कटिंग होत नाही. खूप वेळ लागतो यार 300 किलोमीटरला. 8 ते 9 तास लागतात त्या 300 किलोमीटरला रनिंग कटिंग करायला. आणि जेवढा आपण गाडी चालवू ना तेवढी इच्छा पण होत नाही गाडी चालवायची. असं वाटतं नको यार, भरपूर झालं, भरपूर दमलो आहे या रस्त्याला. असा रस्ता आहे म्हणून यासाठी ना या रस्त्यावर ना येण्याची इच्छा होत नाही. कारण जरा टोल कमी आहे या मार्गे, म्हणून यावंसं वाटते. जाताना आपल्याला टोल लागलेला बरोबर 1300 रुपयाचा काहीतरी टोल लागलेला, 1500 रुपयाचा रिचार्ज केलेला. या मार्गे थोडासा 1000 रुपये टोल जातात, पण जास्त फरक नाही. पण आता तो सुद्धा रोड चांगला आलेला आहे. मुंबई कोल्हापूर बँगलोर हायवे खूप छान रोड झालेला आहे. भावांनो, माणसाला किंमत तेव्हाच येते तेव्हा ज्याच्या खिशात पैसा असतो तेव्हा. इथे सुद्धा तेच झालं आहे बघा. इथे ब्लॅकलिस्टला आहे बघा आलेला आणि मला बोलते ती पैसा पैसा डालो पैसा. बोलो क्या. पहिला चेक केला फास्टॅग, त्याच्यानंतर मग मला डाऊट आला फास्टॅग चेक केल्यानंतर की माझ्या अकाउंटला बॅलन्स कमी आहे फास्टॅगचा. त्याच्यावरती तुम्ही नोटीस लावा की माणसाकडे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत माणसाला किंमत आहे, नाहीतर मग माणसाला किंमत अजिबात नाही. या क्षेत्रातनं सुद्धा विचार करा. एक अनुभवायला भेटतो की मला बोलतो पैसा डालो बॅलन्स लो आहे. बोलो ठीक आहे मॅडम, डालता चलो. आपली चुकी आहे तर आपण ॲक्सेप्ट करतो, पण पैसेच नाही तर काय करणार. पण एक उदाहरण तुम्हाला दिला की पैशाची किंमत सगळ्या ठिकाणी लागते, लक्षात ठेवा. आजकाल पैसा आहे तर मी काय तुम्ही काय सगळे एकत्र नाही तर म्हणा, बरोबर ना. आता बरोबर आपण जस्ट आता आहे बघा विजापूरला पोहोचलो आहे.
भावनू बघा थोडीशी चुकी कुठे मागात पडली बघा एस टीवाल्याला. ॲक्च्युली चुकी कोणाची काय माहीत नाही दोघांपैकी. मी आता बरोबर 5-6 गाड्या पाठीमागेच आहे आणि आता जो वरचा जो क्रेन आहे ना तो बरोबर बसला लागला आहे. बस काढू पण शकत नाही आणि क्रेनसुद्धा काढू शकत नाही. बघा ना बसचा ड्रायव्हरसुद्धा उतरला आहे, तो क्रेनचा ड्रायव्हरसुद्धा उतरला आहे आणि जो ट्रक आहे तो डीडीचा आहे, दानी दमनचा आहे आणि आपली जी एस टी आहे ती आहे बरोबर कर्नाटकची 28. काय माहीत आहे दोघांच्या भांडणामध्ये कोण जिंकेल कोण हारेल का आपल्याला माहीत नाही. पण आपण मात्र आपली इथनं कल्टी मारूया कारण थांबून वेळ वाया घालवला त्यांना. पाठीसुद्धा ट्रॉफिक लागलं आहे, पाठीला गाड्या आहेत. मी त्या रस्त्याचं काम चालू आहे बरोबर. आता विजापूर आता मी टिकोटा सोडलं आहे. टिकोटा तर पुढे आपल्या बॉर्डर लागेल आपल्या महाराष्ट्राची. बघा भावनू थोडक्यात वाचला ह्याला काय झाला तर ह्याचा काय जाणार नाही, पण त्याला काय झाला तर त्याचा 100% काय ना काहीतरी 100% होईलच. पण त्याचं असं पण त्या बघा त्याची चाका बाहेर आहेत, म्हणजे असा जो लोखंडाचा रोल आहे तो बाहेर आहे. त्याचा ॲक्च्युली लागणार होता बसला, पण शेवटी बोलतात ना की एक जी मोठी जिम्मेदारी असते ड्रायव्हरची गाडीच्या क्षेत्रामध्ये, की गाडीला कसंही करून जपून तिला व्यवस्थित तिच्या डेपोमध्ये न्यायची. तर आपलीसुद्धा ती जिम्मेदारी. आपण आपला बँगलोरमधनं सामान भरला आहे त्या साहेबाचा, तसंच आपण आता तो सामान घेऊन जायची आपली जिम्मेदारी आहे. तो बिचारा गेला नशीब. हा ट्रॅफिक पूर्ण क्लिअर झाला. आता ट्रॅफिक क्लिअर करूया. पुढे आता आपली महाराष्ट्राची बॉर्डर लागेल जरा पुढे काहीतरी जरा बघूया खायचं वगैरे. चला जी विजापूरची जेवढी चौकी होती म्हणजेच बॉर्डर आपली विजापूरची कर्नाटकची. मित्रांनो गाडी लावली इथे बरोबर पार्किंग आहे. RR धाबा इथे बरोबर आणि पुढे बरोबर जत आहे. त्याच्या आधीच आपण थांबलो आहे. ह्या उन्हामध्ये ना थोडीशी झोप येते आणि आता अक्षरशः गाडी कंटाळायला गाडी चालवायला. तसं इथे आराम करूया. चला थोडा आराम करूया.